आज इथं जी मिसळपी चर्चा झाली, काय वाटतं तुम्हाला? कसा प्रतिसाद वाटतो लोकांचा? नमस्कार, मी सृष्टी करण जाधव. प्रभाग क्रमांक 15मधून ओपन महिला कॅटेगरीतनं मी भाजपची उमेदवार आहे. तर आज आमची इथं ऑक्सिजन पार्कमध्ये मिसळ पे चर्चा झाली, ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 16 या दोन्ही आपलं प्रभागातले महायुतीचे सगळे उमेदवार इथं उपस्थित होते. प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडलेले आहेत आणि महायुतीला विजयी करून द्या असं सगळ्यांनी विनंती केलेली आहे. तसंच आपल्याला कोल्हापुरातही महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. कारण निधी आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर डेव्हलपमेंट करायचं झालं तर निधी आपल्याला ही महायुतीच देऊ शकते. त्यामुळे आपल्याला महायुतीचं सरकार निवडून आणणं हे फार गरजेचं आहे. आता जर तुम्ही निवडून आला या विभागात, तर नेमकं तुम्हाला असं काय वाटतं की इथल्या कुठल्या समस्या तुम्ही सोडवाल? आता मी प्रभाग क्रमांक 15मधून उमेदवारी मला दिलेली आहे. तर प्रभाग क्रमांक 15 मूळ म्हणजे राजारामपुरीत पार्किंगचे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. पार्किंगला जागा नाही आहे. शिवाय सायक एक्सटेन्शन, बागल चौक, शाहू मिल चौक किंवा आपला माळी कॉलनी टाकाळा जो परिसर आहे तिथला ओढा स्वच्छ नाही आहे. ड्रेनेजचे प्रश्न आहेत. भटक्या कुत्र्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बागा आहेत, म्हणजे महानगरपालिकेने रिझर्व केलेल्या बागा आहेत पण त्या मेंटेन्ड नाही आहेत. तिथं त्या ज्या बागा आहेत तिथं त्यांचा मिसयूज होतो, म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे बाग केली आहे दुसऱ्या गोष्टींसाठी, त्याचा उपयोग वेगळ्या गोष्टींसाठी केला जातो आहे. त्या प्रामुख्यानं आपण ह्या गोष्टींवरती काम करायचं आहे. आणि मेन मी महिला आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असणार आहे वुमन एम्पॉवरमेंट करणे. माझ्या सासूबाई दीपिका जाधव गेले 11 वर्ष भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी प्रत्येक वर्षातून 4 वेळा मोफत एक्झिबिशन ऑर्गनाईज करतात. तिथं फार सामान्य बॅकग्राऊंड असलेल्या महिला आपल्या घरातले काही जे उद्योग असतील ते घेऊन येतात. तिथे एक्झिबिशनला आपले स्टॉल मांडतात आणि नाही म्हणलं तरी 2 दिवसात 15-20 हजार रुपये असे मिळवून जातात. शिवाय आम्ही महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देतो, कार्यशाळा घेतो, ज्यातून ते स्वतःचे स्किल्स डेव्हलप करतात आणि त्यातून ते आपला स्वतःचा रोजगार निर्माण करतात. तर महिला सक्षमीकरणचं काम आपल्याला करायचं आहे. जे 10वी 11वी 12वीचे मुलं आहेत त्यांना आपण करिअर गायडन्स द्यायचं काम करतो आहे. आता जे IT पार्क होणार आहे, IT पार्कचा मुद्दा तर सगळ्यांनी मांडलेलाच आहे, पण ह्या IT पार्कला आपण कसं ॲप्रोच केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण काम करणार आहे. आणि सेल्फ डिफेन्स सगळ्यात पहिला महिला सुरक्षासाठी आपल्याला काम करायची आहे. त्यासाठी चौकाचौकात CCTV असणे, ते CCTV मेंटेन्ड आहेत की नाही, किंवा ह्या सगळ्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. आता मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मतदारांना माझी एवढीच विनंती असेल की महायुतीचं सरकार येणे फार गरजेचं आहे. प्रभाग क्रमांक 15मध्ये 3 कमळ 1 धनुष्यबाण असं आपलं महायुतीचं पॅनल आहे. ओपन महिला कॅटेगरीतनं मी सृष्टी करण जाधव आहेत. अनुसूचित जागेतनं घोटणेताई आहेत, मोहिनी घोटणे काकी आहेत. आपलं OBC महिलामधून जस्मिन जमादार भाभी आहेत आणि ओपन जेंट्स गटातून दुर्गेश लिंगरज दादा आहेत शिवसेनेतून. तर 3 कमळ 1 धनुष्यबाण असा आपला पॅनल आहे. महायुतीचं पॅनल आल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला आपल्या भागात काम करायला निधी मंजूर होऊन येणार आहे. निधी असली तरच आपण काम करू शकतो आहे. प्रतिनिधी चांगले असले तर म्हणजे नगरसेवक हे पब्लिक आणि महानगरपालिका यामधलं कम्युनिकेशन करायचं काम हे नगरसेवकांचं असतं. त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या अशीच माझी विनंती आहे. मतदारांना माझं आव्हान असणार आहे.